सुरुवात एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इस्लामिक तलाक पद्धती कुराणच्या संदर्भासहित पाहिली, ज्याच्यामध्ये बरेचसे टप्पे सामील होते जे पती पत्नीला हा गंभीर निर्णय घेण्याआधी पुनर्विचार करण्यासाठी पुरेपूर वेळ देतात, वाव देतात. तिहेरी तलाक हा इस्लामचा भाग नाही हेही मी सांगितलं होतं. एकाच वेळी 3 तलाक देण्याच्या पद्धतीला तलाके बिद्दत म्हणतात. इस्लाम याला विरोध करतो, कारण यात लग्न वाचवण्यासाठी अल्लाने सांगितलेली प्रक्रिया आणि नियम धुडकावले जातात. एकाच बैठकीत 3 तलाक देणं हे केवळ पत्नीलाच नाही तर पती, मुलं आणि संपूर्ण समाजावर अन्याय करणार आहे. मुस्लिमांना तलाकची योग्य पद्धत म्हणजे तलाक ए अहसन शिकवणं आणि तिहेरी तलाकच्या तोट्यांबद्दल जागरूक करणं गरजेचं आहे, आणि हे समुपदेशन करण्याचं काम बऱ्याच मुस्लिम संस्था करत आहेत. 2019 मध्ये भारतीय संसदेने मुस्लिम महिला विवाह हक्कांचे संरक्षण कायदा पास केला, ज्याने तिहेरी तलाकला गुन्हा ठरवलं. पण हा कायदा समस्येचं निराकरण न करता उलट ती आणखी जटिल करतो. कसं तर पहा, यात असं आहे की जर पुरुषाने एकाच वेळी तिहेरी तलाक दिला तर तो अवैध मानला जाईल, म्हणजे एकही तलाक मोजला जाणार नाही. त्याला 3 वर्षाचा तुरुंगवास होईल आणि त्याला पत्नीला आर्थिक मदत करावी लागेल. हा कायदा का यशस्वी आहे याची 10 कारणं मी इथे देत आहेत. 1. हा कायदा इस्लामिक कायद्याविरुद्ध आहे. एकाच वेळी तिहेरी तलाक 3 तलाक मानले जावेत की 1 यावर वाद असला तरी किमान 1 तलाक होतो हे नक्की. हा कायदा इस्लामिक वैयक्तिक कायद्याला आणि संविधानिक हक्कांना विरोध करतो. दुसरं कारण, जर तलाक मंजूरच होत नसेल तर पतीला शिक्षा का बरे? त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला 3 वर्ष तुरुंगात का राहावं लागावं? 3. जर पत्नीने पतीविरुद्ध पोलिसात तक्रार केली आणि तिहेरी तलाक रद्द ठरला तर कोणता पुरुष त्या पत्नीला सन्मानाने परत स्वीकारेल? तो आधीच तिच्यावर नाराज होता आणि आता अपमान व जेल नंतर तो तिला स्वीकारेल का? किती अवैचारिक आहे हे बघा. म्हणजे यात मानसिक स्थिती पण समाजाची लक्षात घ्यायला हवी ना. चौथं कारण, देशाचा कायदा तिहेरी तलाक मान्य करत नसला तरी इस्लामिक कायद्याने तो मान्य आहे. जर तिहेरी तलाक दिल्यानंतरही पती पत्नी एकत्र राहिली तर ते व्यभिचार मानलं जाईल, जे की सामाजिक दृष्ट्या अस्वीकार्य आणि पाप आहे. 5वं कारण, पती तुरुंगात गेला तर तो पत्नीला आर्थिक मदत कशी करेल बरं? हे विचारधीन आहे का पहा. 6. जर तिहेरी तलाकची नोंद झाली नाही तर पती पुन्हा 1 तलाक देऊ शकतो आणि फक्त इद्दत काळातच आर्थिक मदत करू शकतो. 7. इस्लामी कायद्यात इद्दत म्हणजे प्रतीक्षा कालावधी पूर्ण झाल्यावर, जो की असतो 3 मासिक पाळी किंवा गर्भवती असल्यास प्रसूतीपर्यंत. त्यानंतर पत्नीला पुनर्विवाह करण्याची मुभा आहे. पण जर तलाक नोंदणीकृतच नसेल तर ती कायद्याने अजूनही त्याची पत्नीच मानली जाईल आणि दुसरा विवाह करू शकणार नाही. मग ती अशा अवस्थेत अडकते की कोणीही तिच्याशी लग्न करणार नाही. कारण 8. एकच तलाक देखील कायमचा वेगळं करू शकतो. जर पत्नीला ठेवायचंच नसेल तर तो 1च तलाक देऊ शकतो. 3 तलाकनेच घटस्फोट होतो असं म्हणणं चुकीचं आहे. जगात कुठेही 1 तलाक पत्नीला घटस्फोटित करतो आणि तिला वेगळं करतो. 9. घटस्फोटित स्त्रीला अत्याचारित म्हणणंही चुकीचं आहे, कारण इस्लाममध्ये लग्न हा सामाजिक करार आहे आणि तो संपवता येतो. यासाठी इस्लामने समेट आणि पुनर्विवाहाच्या संधीसह पद्धतशीर प्रक्रिया बनवली आहे. जर कोणी तिहेरी तलाक देऊन या संधी नाकारल्या तर तो स्वतः लग्न वाचवण्याची शक्यता नष्ट करतो, हे त्याचं नुकसान आहे. आणि 10वं कारण म्हणजे वरील मुद्दे हे सिद्ध करतात की हा कायदा महिलांच्या हितासाठी नाही. तिहेरी तलाक दिल्यावर ती पत्नी राहत नाही. पतीला दोष देण्याने समस्या सुटण्याऐवजी आणखी वाढतात आणि घटस्फोटित पत्नीला कोणताही दिलासा मिळत नाही. या सर्व मुद्द्यांवर तार्किक विचार व्हायला हवा. पुढील भागात आपला विषय असणार आहे हलाला. तेव्हा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोंद आपणास आपोआपच मिळेल. धन्यवाद.